नमस्कार मित्रांनो. कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कावेरी ही मासमोर उभी असते. तेव्हा मा तिला सांगत असते की कावेरी तू यशशी निशाबद्दल बोललीस का. त्यावेळेला मग आता कावेरी म्हणते की नाही मा. तेव्हा मग मा म्हणते की निशाला असं वाटतंय की आपण कोणी तिच्याबद्दल विचारच करत नाही आणि म्हणूनच ती निशा यावेळेला दिवाळीला पण आली नव्हती. आपल्याला तिची काळजी आहे, परंतु तिला असं वाटतंय की तिचा आपण नाही विचार करत किंवा तिच्याबद्दल आपल्याला काळजी नाही वाटत असं वाटतंय तिला. म्हणूनच तू एक काम कर, तू यशशी लवकरात लवकर या बाबतीत बोलून घे, कारण की निशाला तेवढाच त्रास होत आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर इथे तेवढ्यातच कावेरीच्या म्हणजेच कावेरीचा फोन हा माच्या फोनवर येत असतो आणि मा विचार करते की कावेरी तुझा फोन कसा काय येतोय. परंतु गडबडीतच ती फोन उचलते आणि तिचं आणि कावेरीचं जे काही बोलणं असतं ते बोलणं युगला ऐकायला जात असतं. तेव्हा आता कावेरी म्हणते की हो मा, यश लंडनहून परत आले की मी त्यांच्याशी या विषयावर नक्की बोलेन. तेव्हा मा म्हणते की हो, नक्की बोल. हो, कारण की यशला खूप वाईट वाटेल, म्हणजेच आपण आता इतक्या लवकर बोललं पाहिजे त्याच्याशी, त्यामुळे निशाला वाईट वाटू शकतं असं ती आता सांगत असते. त्यानंतर मग कावेरीला खरं तर टेन्शन आलेलं असतं. कावेरी विचार करते की आता काय करू मी, यशशी कसं बोलणं करू याचंच मला टेन्शन आलेलं आहे, असा कावेरीच्या डोक्यात विचार सुरू असतो. त्यानंतर इथे मा म्हणत असते की लवकरात लवकर हा तिढा सुटू दे, सगळं व्यवस्थित होऊ दे, असा माच्या डोक्यात विचार सुरू असतो. त्याच वेळेला माचं लक्ष फोनकडे जातं. तेव्हा मा म्हणते की अगं कावेरी बघ ना, म्हणजे अजूनही तुझा फोन सुरूच आहे. तुझा फोन कुठे आहे अगं, हा फोन इथे येतोय, तू तर माझ्यासमोर उभी आहे. तेव्हा मग त्यावर मा तिला दाखवते की अगं बघ, हा तुझा फोन माझ्या फोनवर कसा येतोय. तेव्हा कावेरीला काही कळत नसतं की नेमकं हे सगळं काय सुरू आहे. तिच्या लक्षात नंतर येतं की बहुतेक मला वाटतंय की हा फोन त्या मगाशी माणसाकडे राहिला होता, त्या यशसारख्या दिसणारा युगकडे माझा फोन राहिला, तो तर बोलत नसेल, असा विचार आता तिला येत असतो. त्याचमुळे आता तिला सगळा सीन आठवतो की जेव्हा त्याचा डान्स परफॉर्मन्स होतो त्यावेळेला कावेरीचा पडलेला फोन त्याने उचललेला असतो आणि नंतर तेवढ्यातच तो डायरेक्टर आल्यामुळे त्याने फोन खिशात ठेवलेला असतो. कावेरी विचार करते की ह्याचा तर आवाज हुबेहूब यशसारखाच आहे आणि हे जर कावेरी म्हणजेच हे जर बोलले यशशी तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यांना वाटेल मला की हा यशच बोलत आहे. त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना कावेरी म्हणते, एक मिनिट मा, मला जरा फोन द्या. तेव्हा ती बाजूला जाऊन फोनवर बोलू लागते आणि म्हणते की हॅलो. तेव्हा लगेचच तिथून युग बोलत असतो की हॅलो, ॲक्च्युली काय आहे ना काकूबाई, काकूबाई, तुमचा फोन ना माझ्याकडेच राहिला आहे. त्यावेळेला मग आता ती चिडते आणि म्हणते की हे सगळं बोलण्याची काय गरज आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो, हो, तुमचा फोन माझ्याकडे राहिला तर मग काय करणार. त्याच वेळेला आता लगेचच कावेरी त्याला बोलून दाखवते की एक मिनिट, पहिले काय माझा फोन कसा, तू चोरलास ना माझा फोन. तेव्हा तो म्हणतो की एक मिनिट, मला ना काही फोन चोरण्याची हौस वगैरे नाही आहे. काल तू तिथे आली होतीस ना, मग तुझा फोन पडला आणि त्यामुळेच माझ्याकडे आहे हा फोन. तर हवं तर तू तुझ्या घरचा पत्ता सांग, मी येतो तुझ्या पत्त्यावर फोन देतो. तेव्हा ती म्हणते की नको, त्याची काहीच गरज नाही आहे. कावेरी आता घाबरते, जर तो इथे आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे तिला माहीत असतं. त्यामुळे आता ती म्हणते की राहू दे, इथे येण्याची काहीच गरज नाही आहे, आम्ही हवं तर मी तिथे येते. तर तो म्हणतो की बरं ठीक आहे, मी ॲड्रेस पाठवतो, त्या ॲड्रेसवरती तू फोन घ्यायला येशील का. तेव्हा कावेरी म्हणते की हो, मला जो ॲड्रेस आहे तुझा तो पाठव, त्या ॲड्रेसवरती मी फोन घ्यायला येते. तेव्हा मग तो म्हणतो की ओके, मी ना या नंबरवरती मेसेज करतो, मग लवकरात लवकर घ्यायला ये, ओके. असं म्हणून तो फोन कट करून टाकतो कावेरी आणि त्याच वेळेला आता तो गालातच हसत असतो की चला, आता आपलं काम बनणार, आता आपण बनणार सुपरस्टार आणि काकूबाईचा फोन दिल्यानंतर आपलं मोठं काम होणार आहे. तर इथे कावेरी विचार करते की जर ह्याला कोणी घरातल्यांपैकी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. याला जर पाहिलं तर सगळेजण विचार करतील की हा यशच आहे. तेव्हा ती मेसेज बघते आणि माला जाऊन फोन देऊन म्हणते की मा, हा घ्या फोन. ॲक्च्युली काय झालं होतं, मगाशी मी गेले होते, त्यावेळेला माझा फोन खाली पडला आणि तो एका माणसाकडे आहे, त्यामुळे तो फोन घेण्यासाठी मी जाते. तेव्हा आता त्या म्हणतात की ओके, ओके, जा लवकर. आणि कावेरी आता पळत पळत जाते आणि पुन्हा जी ठिकाण ठरलेले असते तिथे येते आणि मग म्हणते की अशा कोणत्या ठिकाणावर या युगने मला बोलवलं आहे.
नक्की काय आहे हे सगळं? तेव्हा आता ती तिथे येऊन जरा कन्फ्यूज झालेली असते. आजूबाजूला बघते आणि तेवढ्यातच लाईट्स ऑन होतात. आता लाईट्स ऑन झाल्याबरोबर ती बघते तर सगळीकडे छान असं डेकोरेशन केलेलं असतं आणि डेकोरेशन केलेलं असताना इथे कावेरी मागे वळून बघत असते आणि मागे वळून बघितल्यानंतर तिला ते पाहून अगदी धक्काच बसतो. सगळीकडे लाईट्स असतात, बलूनचं छानपैकी लाल बलूनचं, रेड हार्ट्सचं डेकोरेशन केलेलं असतं आणि जागोजागी यश आणि कावेरी यांच्या आठवणीतले जे काही फोटो असतात ते तिथे सगळे लावलेले असतात. ते फोटो बघून कावेरी खूपच इमोशनल होते आणि ते फोटो ती बघतच राहते. त्याच वेळेला आता ते फोटो बघत असताना त्या फोटोप्रमाणे सगळ्याच आठवणी कावेरीला आठवत असतात. जेव्हा कावेरीला फूल तोडायचे असते त्याच वेळेला आता कावेरी ही ते फूल घेत असते आणि ते फूल घेत असताना तिचा हात पोचला नसल्याने यशने उचलून घेतलेलं असतं. नंतर कावेरी नारळ खोवत असताना यशने येऊन तिला केलेली मदत हे सगळं सगळं तिला आता आठवत असतं आणि त्यानंतर घरात यश आणि कावेरी यांचं दोघांचं सेलिब्रेशन कसं झालं हे सगळं आठवतं. नंतर मग आणखी एक आठवण असते ती म्हणजे यश आणि कावेरी बाहेर गेल्यानंतर यश कावेरीच्या डोळ्यावरती हात ठेवून तिला सरप्राईज देतो. हे सगळं सगळं आता त्या फोटोंमध्ये असतं आणि त्याचप्रमाणे कावेरीला सगळं आठवत असतं. तिच्या डोळ्यातून आता पाणी येत असतं. तेवढ्यातच तिथून आता युग आलेला असतो आणि तो कावेरी मी आलोय परत असा आवाज ऐकल्यानंतर कावेरी आता पटकन मागे वळून बघते आणि तिला समोर यश आलाय असंच वाटतं कारण की त्या युगने पूर्णपणे यशसारखीच पूर्ण ड्रेसिंग केलेली असते. आता तेव्हा कावेरीचे डोळे पाण्याने भरलेले असतात. तिला खूप रडायला येत असतं. आता यश अगदी नॉर्मली तिच्यासोबत ॲक्टिंग करत असतो आणि म्हणतो की कावेरी मी परत आलो आहे. तेव्हा आता कावेरी विचारते की यश यश तुम्ही परत आलात आणि ती धावत धावत आता त्याच्याजवळ येत असते. त्यावेळेला आता हे सगळं होत असताना कावेरी खूप खुश होते आणि ती यशजवळ धावत धावत येऊन उभी राहते आणि मग यश तिच्याकडेच बघत राहतो. तेव्हा आता त्याचबरोबर कावेरी त्याला म्हणते की यश तुम्ही तुम्ही परत आलात. मला माहीत होतं तुम्ही परत येणार. तुम्ही मला कधीही सोडून जाणार नाही, कधीच नाही. तेव्हा म्हणतो यश की कावेरी मी तुला ना कधीच सोडून जाणार नाही. आता तो फुलांचे जे गुच्छ असतो तो तिच्याजवळ देतो आणि म्हणतो की हे घ्या कावेरी. तेव्हा कावेरी म्हणते की यश मला माहिती आहे की तुम्ही कुठे होतात. मला खरंच खूप त्रास झाला. महिनाभर मी घरात कसं सगळं सांभाळलं आहे. तेव्हा तो म्हणतो की मला माहिती आहे कावेरी, हे सगळं खूप चुकीचं घडलं परंतु आता मी आलो आहे ना, आता काही प्रॉब्लेम येणार नाही. मी कधीही आता तुम्हाला अंतर देणार नाही. आपण परत जाऊया आपल्या घरी. सगळं काही व्यवस्थित होईल. घरातली सगळी माझी आठवण काढतायत ना. मला माहिती आहे या महिन्याभर तुम्ही मला खूप मिस केलं. खरं तर तुम्ही मला इतक्या टेन्शनमध्ये असतानाही तुम्ही सगळ्यांना मदत केली असणार मला माहीत आहे. प्रत्येकाला मला समजवलं असणार. मी जशी काळजी घेतो तशी माची घेतली असणार. उदयदादाला पण तुम्ही बिझनेसमध्ये मदत केली असणार. खरंच कावेरी यू आर ग्रेट. मला माहिती आहे कितीही काही झालं तरीही तुम्ही माझ्या बाबतीत कधीही चुकणार नाही. मी तुम्हाला समजावून गेलो होतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडले असणार. बरोबर ना? मला माहीत होतं कावेरी कितीही काही झालं तरीही तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकणार नाही. माझी कावेरी कधीच चुकत नाही आणि मी या गोष्टींसाठी तुम्हाला खूप मिस केलं. मी पण खूप मिस केलं तुम्हाला. प्रत्येक गोष्ट मला आठवत असायची. आपलं एकत्र असणं, आपल्या ह्या सगळ्या गोष्टी सगळं सगळं मला आठवतंय आणि आपण एकत्र घालवलेल्या त्या रात्री सगळं सगळं मला आठवते. तेव्हा कावेरीच्या लक्षात येतं, मनातच ती बोलते की यश माझे असं बोलणार नाहीत डायरेक्ट. म्हणून आता ती त्याला मागे वळून बघते तर इथे त्याने वाढवलेले म्हणजे जो युग असतो त्याने वाढवलेले केस तिला दिसतात. आता ती म्हणते की काय करतोय काय तू हे? आणि ती त्याने दिलेलं जे फुलं असतात त्यानेच त्या युगला मारायला सुरुवात करते. तो म्हणतो की काकूबाई अहो असं काय करताय? थांबा थांबा. तेव्हा मग ती म्हणते की तुझी हिंमतच कशी झाली हे सगळं करण्याची? माझा यशचा वेश घेण्याची, त्याच्यासारखं वागण्याची हिंमतच कशी झाली तुझी? तेव्हा मग तो म्हणतो की एक मिनिट, थोड्या वेळासाठी तुम्हाला असं वाटलं ना की मी यशच आहे म्हणून? बघितलं माझे ॲक्टिंग स्किल्स काय आहेत ते. कोणालाही कळू देणार नाही मी की मी यशच आहे ते. आणि मला माहिती आहे तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो. म्हणजे तुमचा जो नवरा होता ना, तो यश, त्याचं काय झालं, तर तो लंडनला जाण्या अगोदरच त्याचं तिकीट आता तिथेच उडालं, म्हणजे त्याचं विमान बुडालं. मला माहिती आहे. आणि मग तो कायमचा गेल्यानंतर तुम्ही घरच्यांना खोटं सांगितलं ना महिनाभर, की यश नाही म्हणजे यश आहे, परंतु तुमचा यश तर त्याने कधीच वरची तिकीट काढली आणि मी त्याच्यासारखा दिसणारा हुबेहूब त्यांच्यासमोर नाही तर तुमच्यासमोर येऊन उभा राहिलो आहे. त्यामुळे तुम्हाला काहीच वाटणार नाही, बरोबर ना? तेव्हा आता कावेरी बघतच राहते. तो म्हणतो की अहो तुमच्यासाठी सुपर डिप्पर हिट ऑफर घेऊन आलो आहे मी. तुम्हाला माहिती नाही आहे.
आणि वाट बघते की कधी एकदा तुम्ही हे सगळं म्हणजे त्याला समोर सांगताय. यशला निशाशी बोलायचं आहे ना, तिला लग्नासाठी समजवायचं आहे ना, हे सगळं तुम्हाला बोलायचं आहे बरोबर ना? तेव्हा कावेरी चकित होऊन विचारते की हे सगळं तुला कसं काय माहिती? तेव्हा मग तो बोलून दाखवतो की "अहो, फोन ना मगाशी फोन, माचा फोन" असं म्हणून तो अगदी गहिवरून आल्यासारखं बोलून दाखवतो ॲक्टिंग करून. मा असं म्हणून रडायला लागतो आणि म्हणतो की "मला तुमची खूप आठवण येत आहे ना." बरोबर ना? यशची खूप आठवण येत आहे ना? तर चला तुम्ही सगळ्यांसमोर मला यश म्हणून घेऊन चला. मी एकदम खात्रीशीरपणे सांगू शकतो, की अजिबातच मला मी जाणवू देणार नाही, की तुमचा यश मी नाही ते. 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. फक्त 2 ऑप्शन. एक तर यशला मी म्हणजेच युगला यश बनून तुम्हाला घरी घेऊन जावं लागेल आणि नाहीतर मग तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागेल. सगळ्यांना खोटं बोलावं लागेल आणि या सगळ्या कामासाठी मला फक्त 3 नाही, 5 नाही तर 2 कोटी रुपये हवे आहेत. एवढे मिळाले, की मी तुमचं काम नक्की करणार. आणि तेवढ्यातच आता त्या नौटंकी युगला समोर तिच्या रूपात लक्ष्मी दिसत असते आणि यश हा तिच्याकडे बघूनच तिला म्हणतो, की "फक्त 2 कोटी रुपये. लक्ष्मी माता, माझंही काम होईल आणि तुमचंही काम होईल. त्यामुळे मी खात्रीशीरपणे सांगू शकतो, की मी तुमचं काम नक्की करणार आणि कुठल्याही प्रकारे अडचण येऊ देणार नाही आणि अशी काही तसबीर करेन ना मी यशची सगळ्यांसमोर, सगळेजण घरात माझ्यावरती प्रेम करायला लागतील. कधीही चुकीचं घडू देणार नाही. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे मॅनेज करेन आणि तुम्ही तुम्ही जे काही सांगितलंय ना मला खोटं, ते खोटं कधीच समोर येणार नाही. कारण हा युग यश बनून तुमच्या घरच्यांच्या समोर उभा राहील. बोला ना, आहे ना ऑफर चांगली? कारण लक्ष्मी माते, तिच्या रूपात तुम्ही माझ्यासमोर उभे राहिले, तर माझी ही ऑफर स्वीकारा. बघा, तुमचा फायदाच फायदा आहे. किती काही झालं तरीही तुम्हाला कोणालाही कळणार नाही की यश मी आहे आणि यश कसं आहे हे सगळ्यांना कळणार नाही. बघा तुम्ही ठरवा असं म्हणून आता मी किती काही झालं म्हणजे घरातले जे सगळेजण आहेत ते माझ्यावरती प्रेम करतील. तुम्हीच काय म्हणजे मीच काय, तुम्ही पण माझ्या प्रेमात पडाल. बघा तुम्ही असा ॲक्टिंग करेन मी यशची आणि त्याच वेळेला मग आता हे ऐकल्यानंतर ती म्हणते की "काय बोलतोयस हे? तुला कळतंय तरी का?" तेव्हा यश म्हणतो की "येस, मला पूर्णपणे कळतंय की मी काय बोलतोय. किती काही झालं ना, तरीही मी असा टेन्शनमध्ये म्हणजे येऊ नका, काळजी करू नका." तेव्हा आता कावेरी म्हणायला लागते, की "तू काय बोलतोय? तुझी नखाची तरी यशच्या नखाची तरी सर आहे का रे तुला? तुझं हे जे काही वागणं आहे ना, ते खूप विचित्र आहे. समजलं? तू हे असं वागू शकत नाही. माझे यश कसे होते हे तुला कधीच कळणार नाही आणि कधीच तू यशसारखा होऊ शकणार नाही." तेव्हा मग तो म्हणतो, की "बघा, तुम्हाला तुम्हाला जे काही निवडायचे ते तुम्ही निवडू शकता. परंतु एक गोष्ट नक्की, जेव्हा मी माझ्यासमोर येईन ना, तेव्हा माझ्यासमोर 3 प्रकारे मी ॲक्टिंग करून दाखवू शकतो. कोणती ती तुम्ही ठरवा." आता इमोशनल झालेलं यश, "मला आलो" असं दरवाजात सांगतानाचा यश, बघा माझी ॲक्टिंग बघा. तेव्हा आता तो मागे जातो, डोळ्यात थोडं पाणी आणतो आणि मागूनच येत म्हणतो, की तुझा यश परत आलाय." असं म्हणून तो ती ॲक्टिंग करून दाखवतो आणि त्यानंतर मग परतच कावेरी त्याच्याकडे बघत राहते, की याचं नक्की काय आहे. परंतु तरीही ती अगदी बघत राहते कारण तिला माहीत असतं, की हा यश नाही आहे. आणि मग हे सगळं होत असताना तो म्हणतो, की "आता दुसरा टेक, ओके, ॲक्शन म्हणा." तेव्हा ती काही ॲक्शन वगैरे असं काही बोलत नसते. मग त्याच वेळेला पटकनच तो बोलतो, की "ठीक आहे, माझं मीच ॲक्शन बोलतो." मग तो पुढचा टेक घेतो आणि म्हणतो की टेक नंबर 2 आणि मग तो आता येतो आणि त्याच वेळेला कावेरी ही त्याच्यासमोरच असते आणि कावेरीला म्हणतो की तुझा यश परत आलाय असं म्हटल्यावर आता इथे हे सगळं होत असताना कावेरी बघतच राहते आणि म्हणते की हे सगळं काय आहे? तेव्हा तो म्हणतो की टेक नंबर 2 कसा वाटला? इमोशनल ना? आता तिसरा टेक घेतो मी आणि तिसरा टेक ना हुबेहूब या यशसारखाच असेल. बघा तुम्ही. असं म्हणून तो आता पुन्हा जातो आणि मागे फिरून म्हणतो, की "बघा, तिसरा टेक हा यशसारखाच आला आणि हो, हा यश ना सेम असाच असेल. म्हणजे माचा लाडका मुलगा, सगळ्यांचा लाडका मुलगा, बरोबर ना? आणि माचं सगळं ऐकणारा श्रावण बाळ अशी ॲक्टिंग करायची मला, बरोबर ना? की असा गुंड प्रवृत्तीचा, वाईट वाया गेलेला मुलगा, असं करायचं आहे ना? काय करायचं आहे नक्की मला सांगा."
आणि तुमच्याबरोबर कावेरी अगदी प्रेमाने तुम्हाला वागवणारा नवरा, बरोबर ना? असंच करायचे ना? या 3 गोष्टी मी व्यवस्थित करेन. आणि कसं वागायचं आहे मला? तुमच्याबरोबर प्रेमळ नवरा की अगदी बिझनेसमॅन ॲटिट्यूडवाला नवरा? सांगा काय करायचं आहे? तेव्हा आता ती म्हणते की तुला लाज नाही वाटत ह्या सगळ्या गोष्टी करताना? तू यशचा सौदा करायला निघाला आहेस. माझ्या यशसारखं वागण्यासाठी तुला मी पैसे द्यायचे आहेत का? अजिबात नाही. हे सगळं मी अजिबात करणार नाही आहे, लक्षात ठेव. तुला काय वाटतं की या सगळ्या गोष्टी करून तू सगळं सोप्याने साध्य करू शकशील? तर अजिबात नाही. तसं मी अजिबात तुला करू देणार नाही, समजलं? हे जे काही तुझं वागणं आहे ना, ते आत्ताच्या आत्ता थांबव, समजलं? या तुझ्या वागण्याला मी अजिबातच भीक घालणार नाही आहे. तेव्हा मग आता लगेचच यश म्हणतो की कावेरी, तेव्हा मग ती म्हणते की अजिबातच काही बोलायचं नाही. माझ्या यशबद्दल तोंडातून एक अक्षरही काढायचं नाही, समजलं? त्याच्यासारखं बनण्याची तुझी अजिबातच लायकी नाही आहे. त्यामुळे अजिबातच त्या गोष्टींचा तू विचार करू नको. तेव्हा आता कावेरीला तो म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला नसेल आवडत तर मी नाही करणार. परंतु एक गोष्ट नक्की, की एक ना एक दिवस तुझ्या घरातले मला यश म्हणून नक्की स्वीकारतील. आणि तू जे काही खोटं बोललीस ना, ते तुला आयुष्यभर पस्तावायला होईल. मला असं बोलून तू पाठवलंस ना, पण तू आयुष्यभर पस्तावशील, ही गोष्ट लक्षात ठेव. किती काही झालं तरीही तुला मी लक्षात येईनच आणि तुला माझ्याकडे यावंच लागेल यश बनून येण्यासाठी. आणि एक दिवस तूच मला आय लव्ह यू बोलशील, लक्षात ठेव. माझ्यावर माझ्या प्रेमात पडशील. त्यावेळेला आता कावेरी म्हणते की "1 मिनिट, अशी स्वप्न बघणं सोडून दे. माझ्या यशशिवाय मी कोणाचाही विचार करू शकत नाही, समजलं? आणि माझं यश फक्त माझं आहे, तू कुणी नाही आहेस, समजलं?" असं म्हणून आता कावेरी तिथून त्याला धमकी देऊन निघालेली असते. तेव्हा आता कावेरी म्हणाली असते की "तू परत जर त्याचं नाव काढलंस ना तोंडातून, तर मारून टाकीन तुला." असं म्हणून ती बाहेर पडते. आणि तेवढ्यातच कावेरी चालत येते आणि म्हणते की "काय करत होता हा? हा माझ्या यशचा सौदा करायला निघाला होता? नाही, माझ्या यशसारखं कोणीच असू शकत नाही." नंतर मग ती मोबाईलमध्ये बघते तर यशच्या मोबाईलवर कामाचा मेसेज आलेला असतो. त्याने लिहिलेलं असतं की "यश, मी तुझ्यासाठी स्वेटर विणत आहे. कोणत्या रंगाचा धागा वापरू सांग मला? निळ्या रंगाचा की पिवळ्या रंगाचा?" तेव्हा कावेरी ते वाचते आणि आणखी इमोशनल होते. काय करू मी? माझ्यासमोर मोठा पेचप्रसंग उभा आहे. कसं या सगळ्यातून बाहेर येऊ? कावेरीला टेन्शन यायला लागलेलं असतं. आता यशच्या बाबतीत काय करायचं? कसं या सगळ्यातून बाहेर पडायचं? याचा विचार आता तिच्या डोक्यामध्ये सतत येत राहिलेला असतो. कावेरी म्हणते की नाही, काही झालं तरीही मला या गोष्टीमधून बाहेर पडलं पाहिजेच. काहीतरी केलं पाहिजे, असा विचार इथे आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे कावेरी नसते, परंतु विद्या आणि घरातले सगळे यशबद्दलच गप्पा मारतात. तेवढ्यात अमृता येते आणि म्हणते की "काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? नुसतं बघावं तेव्हा नुसतं ते यश, यश, यशचंच नाव, यशच्या नावाचे तुम्ही सगळेजण एवढे पोवाडे गाताय, पण तो यश परत कधी येणार आहे की नाही ते पण माहीत नाही. इतकं त्याच्या नावाबद्दल तुम्ही सारखं-सारखं बोलताय." असं आता यशबद्दल चुकीचं बोलल्यामुळे विद्या आणि सगळ्यांनाही राग आलेला असतो. सगळेजण तिच्याकडे चिडूनच आता बघत असतात. आणि तिचं हे बोलणं मला पण अजिबातच आवडलेलं नसतं. त्यानंतर इथे आता हे सगळं झाल्यानंतर कावेरीच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात, की नक्की काय करायचं? कसं या सगळ्यातून मी बाहेर पडायचं? पण इथे जो यश असतो, जो युग असतो, तो इन्स्पेक्टरची ॲक्टिंग करत असतो, की चला हवालदार या दोघांनाही लॉकअपमध्ये करा. हे दोघंजणही खरं बोलणार नाही आहेत आणि जर यांना बोलायचं नसेल, तर मी माझ्या पद्धतीने यांना इंटरोगेट करतो. परंतु आत्ताच्या आत्ता या दोघांनाही आतमध्ये टाका. तेव्हा मग मोहित भाऊजी हे त्याच्याकडे बघतच राहिलेले असतात. आणि यश आलंय की काय असंच त्यांना वाटत असतं. तर नेमकं आता पुढे काय घडणार? कावेरी युगला यश बनवून घरी घेऊन जाईल का? हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.